नमस्कार. आता आपण कुठे जातोय? मालवणला. मालवणला ते 4 दिवसासाठी तारकर्ली बीचला. तर आम्ही प्रवास आधीच चालू केला आहे. आता खूप पुढे आलो तेव्हा घाई झालेली. आता बघूया पुढे काय काय मजा येते. आता आम्ही हॉटेलला थांबलोय मध्ये येऊन व्हिडिओ काढायला. तर आता बघूया कसे दिवस जात आहेत, काय मजा येते आणि काय नाही. व्हिडिओ पूर्ण बघा, एंडपर्यंत बघा. तर सर्वांना खूप भूक लागलेली. सर्वात आधी तर जेवून घेतो आणि मग पुढचा प्रवास. आधी आम्ही नॉनव्हेज मागवलेला, त्यानंतर क्लिक झालं की गुरुवार आहे, सो परत पनीरची भाजी मागवली. असं मस्तपैकी जेवण केलं आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. सकाळ होताच बघता इथे किती धुकं पडलेलं आहे. अक्षरशः रस्ताच दिसत नव्हता आम्हाला. मग थोडा वेळ थांबलो आम्ही जरा आणि आपले गावी आलो तर गुरं दिसलीच पाहिजे. आणि ट्रॅव्हल पण खूप झालेलं. तर खरं तर आम्ही एवढा लांबचा ट्रॅव्हल फर्स्ट टाईम करतो आहे. मालवण इथे कुत्रा भेटलाय. कुत्री आहे. आता सकाळचे किती वाजले तर? सकाळचे 6:30. आणि आम्ही थोडं रेस्ट घ्यायला थांबलोय पेट्रोल पंपवरती. खूप थंडी आहे आणि यांचा फ्रेंड भेटलाय सोबत. मालवणमध्ये आलो आहे याचं फिलिंग ही नारळाची झाडच बघून होते. तर फायनली आम्ही मालवणमध्ये पोहोचलो आहे आणि आम्हाला आता विठ्ठल रखुमाईचं मंदिर लागणार आहे. काळ काढून बसलेल्या दमलेल्या थकलेल्या बाबाची या कहाणी तुला. आणि आमचे गिर गर्दन घाट जॉनी लिव्हर यांना पार्टी घालणार आहे. फायनली पोहोचलोय आम्ही बुक केलेल्या ठिकाणी, म्हणजे अभय रिसॉर्टवर. तर इकडे आम्ही 4 दिवस राहणार आहोत. आणि इकडे बघताय किती भारी वाटतं. आता आलोय आम्ही अभय रिसॉर्ट. इकडे व्ह्यू सुंदर असा व्ह्यू. सिंधुदुर्ग किल्ला बाजूला. कांदे पोहे नाश्ता, ब्रेड ऑमलेट. ही फिश थाळी आम्हाला दुपारी कॉम्प्लिमेंटरी हॉटेलवाल्यांनीच दिलेली. तर ह्याच्यामध्ये होतं फ्रॉन्स फ्राय, बांगडा फ्राय आणि फ्रॉन्सची ग्रेव्ही होती आणि सोलकढी. आणि आम्ही एन्जॉय केलं समुद्राच्या ठिकाणी. सो आम्ही राहायला आलोय ते हा रिसॉर्ट आहे, एकदम बीचच्या समोरच आहे. तुम्ही बघताय ते. आता संध्याकाळचा टाइम झालाय, एकदम समोरच आहे आणि एकदम शांत असं. इकडे बघताय तुम्ही किती मस्त संध्याकाळ झालंय, सनसेट आलाय पूर्ण. तर आता आम्ही जातोय नाईट आउटला कुठेतरी. कोणतं तरी गार्डन आहे ते बघायला जातोय आणि ते जर बंद असेल तर मग बीचला जाऊ. तर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेलच पुढे कुठे जातोय कुठे नाही ते. सो कंटिन्यू. आम्ही आलो आहे आता रॉ गार्डन बघायला. खूप लेट आलो आहे, तरी मी जेवढं जमेल तेवढं दाखवेनच. तर इकडे म्हणजे आतमध्ये आहे गार्डनमध्ये खूप नारळाची झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर आता आम्ही बघतोय. इकडे जत्रेसारखंच खूप स्टॉल वगैरे लावलेले होते गार्डनच्या बाहेरच. आणि थंडी होती तर म्हटलं चहा घेऊया. तर हे आहे इकडचं रॉ गार्डन. इकडे खूप वेगवेगळे प्रकारची झाडं वगैरे आहेत. माका तू मालवणी शिकू नका, माका येतले. कोकणी असा ती कोकणी असा पण मालवणी येतं माका. हकडे आणि तकडे माका लय येतलंय. आता आलोय आम्ही
सो आम्ही फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवायला, कारण आज आम्ही भरपूर खाल्लं आहे थोडं थोडं करून, म्हणून आता आम्हाला लाईटच काहीतरी खायचं आहे. सो बघतोय डाळ खिचडी वगैरे भेटली तर तसं काहीतरी खाऊ. काय करणारस? बघू डाळ खिचडी वगैरे हॉटेलमध्ये गेल्यावर समजलं की इकडे आपले मराठी कलाकार खूप येऊन गेलेत, बहुतेक येऊन गेलेत. अशोक सराफ, प्रसाद ओक वगैरे. तर जेवण झाल्यावर आम्ही रूमवरती गेलो. तर बाहेरच जिथे बाहेरच लोक त्यांच्या होड्या आलेल्या, तर आम्ही ते बोलत होतो. किती फटाफट काढतात बघा, त्यांना सवय झालेली असते. रोज टाकता झालं की रोज टाकता ना. सध्या हे सीझन आहे. ही त्यांची होडी, ते दुपारी टाकून आले असतील जाळं. नाही होतो भांडण पण होतं. 5:30ला होतात संध्याकाळी, आणि एवढ्या थंडीतून करतायत काम त्यांचं. ही आमची शेती आहे, कुठे टाकायचं आणि कुठे पण नागरायचं. ओके. जातात लोक, म्हणजे गाड्या वगैरे फिरतात ना, ती लोक यांच्याकडनं घेऊन जातात. ह्या लोकांना द्यायची गरज लागत नाही, घेऊन जाणार. आपला भाव की त्यांचा भाव आपल्या ठरवतील तो भाव. तर तुम्ही आता बघितलं ती लोक मच्छी कशी काढत होते. आम्ही जस्ट जाऊन आलो जेवून बाहेरून, आणि इथे बघितलं येऊन बीचवरती, तर इकडचे जे माणसं आहेत राहणारी, ती लोक मच्छी काढत होते. मग आम्ही त्यांच्याशी थोडंसं बोललो, मच्छीची वगैरे माहिती घेतली थोडीफार. आणि कसा वाटला माझा ब्लॉग आजचा नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.